आम्ही आलो फॅट फिशमध्ये आणि आम्ही मागवली आहे गोवन स्पेशल फिश थाली. सो या फिश थालीमध्ये आम्हाला येतं किंग फिश म्हणजे सुरमई. सुरमईची एक मोठी चट्टी येते, राईस, जवळा, पिकल, चणकचा रस्सा आहे. हा आय थिंक आहे बांगडा, बांगड्याचा रस्सा, खेकडा, तोंडाला पाणी सुटेल. नमस्कार मित्रमंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आपल्या गोवा डे 2च्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही इटर्नल वेव्समध्ये आलेलो, म्हणजे सॅन अँटोनी आणि पाम ट्री रोड तिकडे गेलो आणि फिरलो. तर आजचं असं डे 2चं असं आहे की आता आम्ही उठलो, आम्हाला लेट झाला उठायला, 12:30 वगैरे उठलोय. आंघोळ वगैरे होईपर्यंत आता 1:30 वाजलेत. तर आता आजचा आमचा प्लॅन आहे की आम्ही जायचे फॅट फिशला. आय थिंक सी फूड्स वगैरे आणि खूप सारं आणि फेमस आहे जागा आणि फिशसाठी फिश वगैरे खायला. आणि आता आम्ही पुढे चाललो. हो, कारण तिकडे लाईन असते. हो, लाईन असते. आणि निनाद पण रेडी झालाय. निनाद, अभिषेक आणि मी रेडी झालोय. फक्त आता प्रतीक आहे ना, तो गेलाय, तो आताशी उठलाय आणि तो आंघोळीला गेलाय. तर चला मग आता हे दोघं पुढे जातील आणि तोपर्यंत लाईन लावतील आणि मग प्रतीक आणि मी जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो की फॅट फिश मध्ये काय आणि फॅट फिश कसं आहे. फॅट फिश जायचं. फॅट फिश आम्ही दोघं जातो फॅट फिशला आणि पुढे आम्ही एवढं नाचलोय की आता काय सांगू, पूर्ण हातपाय दुखत आहेत. आणि आज तर खूपच नाचणार आहे, कारण की आज काहीतरी मोठा इव्हेंट आहे. खूप मोठा इव्हेंट आहे आज. ज्यासाठी गोव्याला आलेलो ना, येस, ज्यासाठी गोव्याला आलेलो ना, ते आज ऍक्च्युअल मध्ये रात्री आहे. ज्याचा बर्थडे आहे तो आता आंघोळीला गेलाय म्हणून सांगतोय. आम्ही जाणार आहे संध्याकाळी, त्यांना एक केक घेऊन यायचा आहे. तर केक कुठून आणायचा हे मला माहिती नाही, गोव्याला कुठे फेमस आहे. जाऊन बघूया. ठीक आहे, चला आम्ही निघतो आता. हे दोघं मागून येणार आहेत, अंबर आणि प्रतीक मागून येणार आहेत. आम्ही पुढे जातोय. आम्ही दोघं तुम्हाला भेटतो फॅट फिशला. तर आता प्रतीक पण रेडी झालाय आणि आता आम्ही दोघं फटाफट जाऊ आता फॅट फिशला, निनाद आणि अभिषेक पण. आणि मॅचिंग घातलंय मी आज. आणि त्यांनी ऑर्डर पण केलेली आहे. तर आता लवकर फटाफट जाऊया आणि त्यांना भेटूया आणि मग तुम्हाला फॅट फिशला भेटतो. चला. आम्ही आलो फॅट फिशमध्ये आणि आम्ही मागवली आहे गोवन स्पेशल फिश थाली. सो या फिश थालीमध्ये आम्हाला येतं किंग फिश म्हणजे सुरमईची एक मोठी चट्टी येते, राईस, जवळा, पिकल, चणकचा रस्सा आहे. हा आय थिंक आहे बांगडा, बांगड्याचा रस्सा, खेकडा, तोंडाला पाणी सुटेल. तिसऱ्या म्हणजे आपल्या शिंपल्या. भाजी व्हेरिएबल येते. आता आमच्या नशिबी आहे दुधीची भाजी. त्यानंतर हे आहे सोलकढी. ही बेसिकली गोव्यामध्ये विदाऊट नारळाच्या दुधाचे होते. आणि सलाड आणि बेस्ट आपलं. सर आता खाऊया, तुम्हाला नंतर भेटतो. खाऊया. Hi guys, this is my first Shimplia.
already ate my first chili. 3, 2, 1. मी सोलकढी पितोय. मी पण पितोय सोलकढी. फॅटफिशला मी आता जाऊन बाहेर आलेलो आहोत. खूप जेवण सुंदर आहे, त्यांची थाळी खूप चांगली आहे, खूपच. आणि जर 2 जण आहे, माझ्यासारखे 2 जण आहेत तरी पण एकच थाळी घ्या. किती पण मोठे शाणे असेल तरी पण एकच थाळी घ्या, कारण की ती थाळी पूर्ण उरते. आमची पण उरली आहे. ॲक्च्युली फॅटफिश खूप भारी होतं. फिशेस वगैरे मस्त एकदम भारी. फिश खायला मजा येते. मी पण फर्स्ट टाइम खेकडा खाल्ला. भारी आहे पण खेकडा. त्याच्यानंतर सुरमई तर तुला चोकर काय ताणक काय चणक फिश जो होता स्पेशालिटी आहे. चणक एकदम चणक होता. मजा झाली एकदम टणक. नाही भारी होतं जेवण आहे भाई. जो फिश लवर आहे त्यासाठी तर भाई चणक. तर चला मग आपण आता चक्रा फोटो जाऊया. तिथे तुम्हाला भेटतो. पोलिसांची फिल्डिंग लावली आहे. फॅटफिश मध्ये दारू मिळते. पिऊ नका, कारण की बाहेर समोर ट्रॅफिक पोलीस वाले आणि तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह करूच नका कधी. जेव्हा तुम्ही ग्रेव्ही खायची एक्सपेक्ट कराल ना खाण्याकडे तेव्हा थोडीशी स्वीट असणार, कारण इथे कोकोनट मिल्क जास्त यूज. आपल्याला खायची टेस्ट आपल्याला असं हवं आहे तिखट खायची, तिखट नाही एवढं भेटत. चालेल चला मग आता चक्रा फूडला भेटूया. फॅटफिश भारी होतं. किती फॅटफिशला या तुम्ही. पांडवेल पण तुम्हाला दाखवतो. चपोरा म्हणजे कोणता माहिती आहे काय? दिलचा काय फूड. तर आता आम्ही फॅटफिशमध्ये निघालो आहे. बघा इकडे फसिनोच्या सगळ्या लाईन लागल्यात. सगळे फसिनोच यूज करतात वाटते इकडे रे. अरे गोव्याला सध्या फसिनोची फसिनोचा ट्रेंड चालू आहे वाटतं गोव्याला सध्या. दाखवले आता हे काय पूर्ण आहे भाई इथून ते इथपर्यंत सगळे. काय क्रेज आल्या गोव्यामध्ये माहित नाही. फसिनो चालतात पण महाग आहे फसिनो. महाग आहे.